नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, आरोग्य सेविका भरती जिल्हा परिषद याची जाहिरात कधी येणार आहे, किती जागा असतील, या पदासाठी शिक्षण काय पाहिजे, या पदासाठी वय किती पाहिजे, पगार किती असेल, अभ्यासक्रम काय आहे आणि पेपरचं स्वरूप कसं आहे, तांत्रिक प्रश्न कुठल्या प्रकारचे विचारण्यात येणार आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी काय पाहणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे की जेणेकरून आपल्याला संपूर्ण प्रश्नांची या ठिकाणी काय उत्तरं मिळू शकतील। तर मित्रांनो, ही जी परीक्षा आहे या परीक्षेचा एक अभ्यासक्रमाचं जर आपण अवलोकन केलं तर आरोग्य सेवक भरती जी परीक्षा आहे ज्याच्यामध्ये मराठी विषयासाठी 15 प्रश्न असून 30 गुण या ठिकाणी असणार आहेत। इंग्रजी विषयासाठी 15 प्रश्न आणि 30 गुण या ठिकाणी आहेत। तसंच सामान्य ज्ञान संबंधित जो विषय आहे त्यामध्ये 15 प्रश्न असून 30 गुण या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत आणि बुद्धिमापन आणि गणित या विषयासंबंधी 15 प्रश्न आणि 30 गुण या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहेत। म्हणजे एकूण या परीक्षेमध्ये तुम्हाला 60 प्रश्न हे इतर 4 विषयाचे असून सामान्य जनरल प्रश्नाचे असून आणि 40 प्रश्न हे तुम्हाला कशाचे आहेत, तांत्रिक ज्ञान, ज्याच्यामध्ये तुमच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असतील ज्याचे तुम्हाला किती 80 गुण असून एकूण 100 प्रश्न आहेत। किती प्रश्न आहेत? 100 प्रश्न असून 200 गुणांचा हा तुमचा पेपर असून एकूण जो पेपरचा कालावधी आहे तो टोटली तुमचा 2 तासाचा आहे। म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला या ठिकाणी एकूण 100 प्रश्न सोडवायचे आहेत। एका प्रश्नाला 2 गुण या ठिकाणी असणार आहे। तसंच याचा कट ऑफ सुद्धा किती लागेल तो आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहे। तर मित्रांनो, या पेपरचा जो दर्जा आहे सर्व प्रश्न एसएससी दर्जाचे असतील। परीक्षा आणि आरोग्य सेवा विषयक प्रश्न देखील या ठिकाणी कसे असणार आहे, एसएससी दर्जाचे, म्हणजे 10व्या वर्गाची जी लेवलची पेपरची प्रश्नांची पातळी असते त्या पातळीचे हे सर्व या ठिकाणी काय प्रश्न असणार आहेत। तर मित्रांनो, आता या ठिकाणी या परीक्षेसाठी आपण संपूर्ण जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती सर्व माहिती या ठिकाणी पाहणार आहे। तर ती शेवटी आपण पाहणार आहे। त्यामुळे या ठिकाणी जो मराठी व्याकरण आहे ते 10वी वर पात्रता असून 10वी बेस असेल, म्हणजे या ठिकाणी जो दर्जा आहे हा 10वीचा या ठिकाणी दर्जा असणार आहे। याचा जो शामध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह 15 प्रश्न असतील आणि 30 गुणांसाठी असेल, ज्यामध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रहासाठी 3 गुण असणार आहेत, वाक्य रचनेसाठी 3 गुण, व्याकरणासाठी साधारणतः 5 गुण, तसंच या ठिकाणी म्हणी आणि वाक्यप्रचार यांच्या संबंधाशी 3 गुण आणि उत्तरावरचा प्रश्न साधारणतः 3 गुण, असं तऱ्हेने या ठिकाणी 3-3 गुण एका टॉपिकवर साधारणतः या ठिकाणी विचारले जाणार आहेत। एखाद्या टॉपिकचे कमी किंवा जास्त होतील। तर नंतर या ठिकाणी जो दुसरा विषय आहे तो विषय आहे इंग्रजी व्याकरण। यामध्ये सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न असून 30 गुणांसाठी हा पेपर आहे असणार आहे, टॉपिक असणार आहे। ज्यामध्ये जनरल स्टडी जे व्होकॅब्युलरी, त्या व्होकॅब्युलरीसाठी साधारणतः तुम्हाला 3 प्रश्न असणार आहेत। सेंटेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये तुम्हाला वाक्य बनवायचे असतात, 4 वेगवेगळे वाक्य दिलेले असतात ABCD चे, ते तुम्हाला क्रमाने लावायचे असतात। उदाहरणार्थ, मी गावाला गेलो, मी सकाळी उठलो, मी दुपारी जेवण केलं, मी संध्याकाळी घरी आलो, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला क्रम लावायचा आहे, त्यानुसार ते वाक्याचं तुम्हाला अरेंजमेंट असणार आहे। नंतर ग्रामरसाठी 3 प्रश्न, इडियम्स फ्रेजेससाठी 3 प्रश्न आणि तुम्हाला पॅसेज असेल त्याच्यावर 3 प्रश्न। तर दोन्ही विषयासाठी मित्रांनो तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं आहे किंवा मोरा वाळंबे सरांचं मराठी इंग्रजी दोन्ही सुद्धा त्यांचे पुस्तकं तुम्ही वापरू शकता। तसंच मित्रांनो, तुम्हाला जर वेळ नसेल आणि शॉर्टकट तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर डबल अकॅडमीच्या या ठिकाणी नोट्स तयार केलेल्या आहेत। या नोट्स तुम्ही काय घरपोच मागवू शकता की जेणेकरून तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये काय होईल, उपयोग होईल। नंतर मित्रांनो, या ठिकाणी बौद्धिक चाचणी ही 10वीच्या बेसवर या ठिकाणी बौद्धिक चाचणीचा सुद्धा जो दर्जा आहे तो 10वीच्या बेसवरच या ठिकाणी असून याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सामान्य बुद्धिमापन आणि आकलन हा एक घटक असून या घटकावर साधारणतः 7 प्रश्न असणार आहेत। नंतर तर्क आधारितवर 3 प्रश्न आणि अंकगणितवर साधारणतः 5 ते 7 प्रश्न, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असतील। हा घटक सुद्धा 15 प्रश्न म्हणजेच 30 गुणांसाठी असणार आहे। किती? 15 प्रश्न 30 गुणांसाठी हा घटक या ठिकाणी तुमच्याकडे असणार आहे। नंतर पुढचा जो घटक आहे तर याच्यासाठी तुम्हाला सतीश वशे सरांचं तुम्ही मॅथ आणि रिझनिंग हे या ठिकाणी काय वापरू शकता। काय? सतीश वशे सरांचं मॅथ आणि रिझनिंग हे जे पुस्तक आहे याच्यासाठी तुम्ही वापरू शकता, किंवा पंढरनाथ राणे सर किंवा नितीन महाले सर यांचं कोणाचं तुम्ही वापरू शकता। आणि बाकी डबल अकॅडमीचे शॉर्ट नोट्स प्रत्येक विषयाचे आहेत त्या सुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता। आता मेन मुद्दा मित्रांनो या ठिकाणी सामान्य ज्ञानाचा, कारण की सामान्य ज्ञान हा विषय थोडा खडका नसून प्रश्नांची संख्या मात्र या ठिकाणी 15 असून गुण 3 आहे 30 आहेत, मात्र या ठिकाणी
हा सामान्य विज्ञान हा जो विषय खूप असा व्यास्ट आहे किंवा खूप असा मोठा आहे, त्यामुळे तुम्हाला याचे कोणते टॉपिक तुम्हाला महत्त्वाचे करायचे आहेत याची टॉपिकची लिस्ट तुम्हाला देतो. त्या टॉपिकच्या लिस्टनुसार तुम्हाला ते टॉपिक करायचे आहे. तर त्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, ज्यावर साधारणतः 2 प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत. महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल साधारणतः 3 प्रश्न. भारताची अर्थव्यवस्था साधारणतः यावर 2 प्रश्न असतील. ग्राम प्रशासन म्हणजे राज्यघटना किंवा पंचायत राज या टॉपिकवर साधारणतः तुम्हाला 2 प्रश्न असणार आहेत. नंतर समाज सुधारक याच्यावर साधारणतः 1 प्रश्न. चालू घडामोडीवर 2 प्रश्न. म्हणजे तुम्हाला हे जे टॉपिक आहेत हे सर्व टॉपिक्स आपण वन लाइनर शॉर्ट नोट्स मध्ये तयार केलेले आहेत, की जेणेकरून तुम्हाला 15 मार्कासाठी एवढा मोठा तात्याचा ठोकळा वाचायला तुम्हाला परवडत नाही. मात्र तुम्ही जर पहिल्यांदा वाचत असाल तर तेच पुस्तक वाचा. आणि तुमच्याकडे जर वाचणं झालं असेल किंवा तुमच्याकडे आता वेळच नाही, तर मग अशा वेळेस डबल अकॅडमीच्या 12,000 वन लाइनर नोट्स आपण तयार केलेले आहेत. किती? 12,000 वन लाइनर नोट्स आहेत, ज्यामध्ये हे सगळे विषय त्या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेले आहेत. तर ते तुम्ही घरपोच मागू शकता. नंतर भारताचे शेजारील राष्ट्राशी संबंध हा सुद्धा टॉपिक महत्त्वाचा आहे. नंतर कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास आणि इत्यादी स्थानिक बाबीशी जे वैशिष्ट्य असतात, उदाहरणार्थ पुणे असेल तर त्याचा इतिहास वगैरे, त्याचे कोणकोणते नावं होते, असं त्या ठिकाणी जो जे काय असेल तिथलं ज्या प्रसिद्ध गोष्टी ते आपल्याला काय माहित असणं आवश्यक आहेत. तसंच मित्रांनो या ठिकाणी आरोग्य सेवक महिला, तर मित्रांनो या ठिकाणी या डबल अकॅडमीची झेडपी आरोग्य भरतीसाठीचे आरोग्य सेवक या ठिकाणी तांत्रिक विषयासहित ऑनलाईन आपली बॅच सुरू झालेली आहे. ही ऑनलाईन बॅच या ठिकाणी तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला 8010457760 या नंबरवर संपर्क करायचा आहे. बॅचची वैशिष्ट्य म्हणतात तर या ठिकाणी मोफत तुम्हाला ई बुक्स नोट्स भेटणार आहेत. फ्रीमध्ये टेस्ट सिरीज असतील, फ्रीमध्ये ई बुक असतील, या ठिकाणी डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास असतील, सर्व विषयाचे लेक्चर हे तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, लाईव्ह सुद्धा आणि रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय उपलब्ध असणार आहे. ज्याच्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकाचा या ठिकाणी काय असणार आहे, विश्लेषण आणि लेक्चर. नंतर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता, असं नाही की एकदाच पाहायचं दोनदा नाही, कितीही वेळा तुम्ही पाहू शकता. टेस्ट सिरीज सुद्धा आहेत. आणि विशेष म्हणजे हे संपूर्ण लेक्चर तुम्हाला कॉम्प्युटरवर सुद्धा तुम्ही पाहू शकता किंवा तुमची टीव्ही आहे, तुमच्या टीव्हीवर सुद्धा हे लेक्चर पाहू शकता. तर या ठिकाणी ज्यांना फक्त तांत्रिक स्पेशल बॅच पाहिजे असेल आरोग्य सेवकची, तर मग तुम्ही स्पेशल आरोग्य सेवकची तांत्रिक बॅच सुद्धा जॉईन करू शकता. तसंच DMERच्या सुद्धा आपल्या बॅचेस काय वेगवेगळ्या सुरू झालेल्या आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या ऍप्लिकेशनचं नाव आहे डबल अकॅडमी पुणे. आणि ज्यांना ऑनलाईन लॅपटॉपवर कोर्स पाहायचा असेल किंवा लॅपटॉपवर टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची असेल तर या ठिकाणी लिंक दिलेली आहे courses.doubleacademy.co.in. याच्यावर जाऊन तुम्ही कॉम्प्युटरवर सुद्धा हा ऑनलाईन कोर्स किंवा टेस्ट ॲपवर तसंच लॅपटॉप दोन्ही ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता. असं नाही की एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वेगळे पैसे लागतात, एकाच ठिकाणी एकच पैसे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी अधिक माहितीसाठी मित्रांनो तुम्हाला जो नंबर दिलेला 8010457760 या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे किंवा हे दोन्ही नंबर दिलेले आहे याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, कॉल करून माहिती मिळवायची आहे. बाकी ज्यांना आरोग्य विभागाचं अजून अपडेट पाहिजे असतील त्यांच्यासाठी डबल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलवर आम्ही सर्व अपडेट टाकत असतो. तर आता या ठिकाणी आपण पाहणार आहे की या आरोग्य सेविका पदासाठी साधारणतः तांत्रिक जो घटक आहे तो कोणत्या प्रकारचा या ठिकाणी काय विचारला जातो. तर आरोग्य सेवक महिलेसाठी तांत्रिक घटक जो आहे त्यामध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंग हा तांत्रिक घटक असून ज्याला तुम्ही समुदाय आरोग्य सुश्रूषा, नंतर आरोग्य शिक्षण व संवर्धन हा घटक, तसंच या ठिकाणी पोषण आणि आहार हा घटक, नंतर मानसिक आरोग्य हा घटक, स्वच्छता व्यवस्थापन, नंतर मानवी शरीराचे वेगवेगळ्या ज्या संस्था असतील त्या संस्थाबद्दलचा या ठिकाणी अभ्यास सगळ्या ज्या आहेत आपण या ठिकाणी लाईव्ह बॅच आहे त्यामध्ये सर्व लेक्चर्स आपण घेणार आहे. तसंच हे जे सर्व टॉपिक्स तुम्हाला दिसत आहेत या सर्व टॉपिक्सचे आपण डबल अकॅडमीने नोट्स तयार केलेले आहेत. या नोट्स सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय घरपोच मागवू शकता, ज्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा असेल किंवा इन्फेक्शन जंतू संसर्ग असेल, लसीकरण असेल, तसंच या ठिकाणी साथीचे आजार असेल त्यांची माहिती, असंसर्गिक आजार असतील त्यांची माहिती या ठिकाणी आपण त्या लेक्चरमध्ये घेणार आहे आणि नोट्समध्ये सुद्धा टाकलेले आहेत. तर याच्यासाठी आपण जवळपास 5000 तांत्रिक प्रश्न तयार केलेले आहेत. 5000 तांत्रिक MCQ हे घरपोच तुम्ही या ठिकाणी मागू शकता किंवा आरोग्य विभागासाठी 5000 तांत्रिक ऑनलाईन आपण तयार केलेले ते सुद्धा मागू शकता किंवा या सगळ्यांच्या टॉपिक वाईज नोट्स आहेत त्या नोट्स सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता, ज्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. समुदाय आरोग्य विषयक बाबी ह्या सुद्धा आपण नोट्समध्ये घेतलेल्या आहेत, बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला शिकवणार आहे. ज्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन, तसंच
फर्स्ट एड अँड रेफरल म्हणजे प्रथमोपचार व संदर्भ सेवा ह्या तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. नंतर या ठिकाणी बाल आरोग्य शुश्रूषा जे असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय विचारू शकता. नंतर प्रसविका आणि प्रसूती या संबंधित जे नियोजन असेल ते नियोजन तुम्हाला या ठिकाणी काय परीक्षेमध्ये विचारलं जाणार. आणि आरोग्य केंद्र जे असेल त्या आरोग्य केंद्राचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं याची सुद्धा माहिती तुम्हाला या बॅचमध्ये सांगितली जाणार आहे, किंवा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही स्वतः अभ्यास जर केला तर ते तुम्हाला काय करायचे आहे. अशा तऱ्हेने हा आरोग्य सेविकेचा या ठिकाणी आपण अभ्यासक्रम पाहिला. तर आरोग्य सेविका या पदासाठी तुम्हाला एएनएम हा नर्सिंगचा कोर्स या ठिकाणी तुम्हाला करणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमचं नर्सिंग काउन्सिल जे आहे नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमचं नाव या ठिकाणी काय पाहिजे रजिस्टर असलेलं पाहिजे. एकतर नागपूर नर्सिंग काउन्सिलमध्ये किंवा मुंबई नर्सिंग काउन्सिलमध्ये. दुसरी गोष्ट आता या ठिकाणी जागा किती असणार आहे. साधारणतः या ठिकाणी ह्या ज्या जागा आहेत 3000च्या आसपास या ठिकाणी हे पदे भरले जाणार आहे, जेणेकरून या ठिकाणी तुमचं सिलेक्शन त्या 3000मध्ये होण्यासाठी तुम्हाला तातडीनं अभ्यासाला सुरुवात करायची आहे. प्रत्येक टप्प्याटप्प्यानं अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील. स्मार्ट पद्धतीनं अभ्यास करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला कमी टायमामध्ये शॉर्ट नोट्समध्ये तुमचा अभ्यास काय झाला पाहिजे. अन्यथा अभ्यास तर सर्वजण करतात, मात्र सिलेक्शन प्रत्येकाचं होत नाही. तसंच डबल अकॅडमीचं जे आपलं चॅनल आहे तिथे फ्रीमध्ये लेक्चर सुद्धा आपले चालू होत असतात. आता राहिली गोष्ट या ठिकाणी आता ह्या जागा कधी येणार, तर या ठिकाणी जून महिन्याच्या साधारणतः 15 ते 20 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. कारण की तसं त्या ठिकाणी सूत्राकडून कळलेलं आहे, कंपनी सगळी निवड झालेली आहे. आता ही जी परीक्षा ती घेण्यासाठी डेमो टेस्टिंग सुद्धा या ठिकाणी एक्झाम सेंटरवर काय सुरू झालेली आहे, की जेणेकरून सरकारनं आजच अपडेट आलेलं आहे की 3 दिवसासाठी डेमो टेस्टिंगसाठी फ्रीमध्ये कॉलेजेस द्यायचं असं सुद्धा मागणी केलेली आहे. म्हणजे ही जी परीक्षा आहे तुमची साधारणतः या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये ही तुमची काय परीक्षा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी आजच अभ्यासाला लागायचं आहे आणि बॅच सुद्धा जॉईन करायची आहे, की जेणेकरून 2-4 मार्कानं तुमची परीक्षा ही गेली पाहिजे नाही. अशा तऱ्हेनं ज्यांना पूर्ण बॅच पाहिजे असेल ते पूर्ण बॅच जॉईन करतील, ज्यांना अर्धवट बॅच पाहिजे असेल ते अर्धवट जॉईन करतील. बाकी कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही 8010457760 या क्रमांकावर मला काय करायचं आहे संपर्क करायचा आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत. व्हिडिओला लाईक करण्यास अजिबात विसरायचं नाही.